अरण्येश्वर येथील मुक्तांगण शाळा आणि शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। आर काबिल व निरंजन सेवाभावी संस्थेच्या पुढाकाराने दोन्ही शाळेत विद्यार्थ्यांसाठी जलकुंभ उभारण्यात आले असून त्याचं उद्घाटन नुकतंच झालंय। यावेळी आर ग्लोबलच्या संचालिका कीर्ती काबरा, सेफ पॅक इंडस्ट्रीजच्या डायरेक्टर व सामाजिक कार्यकर्ते अंजली तापडिया, माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळाचे विश्वस्त अतुल लाहोटी यांच्या हस्ते दोन्ही जलकुंभांचे उद्घाटन झाले। यावेळी महेश सोमानी, श्याम सुंदर मुंदडा, ओमप्रकाश गटांनी, रमेश लाहोटी, रामगोपाल चांडक, प्रसाद बजाज, निरंजन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नवनीत मानधनी, सचिव दुर्गेश चांडक आदी उपस्थित होते। आर काबिल कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हा उपक्रम पार पडला। आर ग्लोबलच्या संचालिका कीर्ती काबरा यांच्या दूरगामी विचारसरणीने आणि नेतृत्वाने अनेक समाज कल्याण कार्यक्रम देशभरातील विविध भागात राबवण्यात येत आहेत। त्यातील पुण्यातील हा उपक्रम निरंजन सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने पार पडला। अरण्येश्वर येथील मुक्तांगण शाळा आणि शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व विद्यार्थ्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले। अतुल लाहोटी म्हणाले, आता शाळांमध्ये जलकुंभ देताना शाळेची गरज पाहून मदत दिली जाते। आजपर्यंत 28 शाळांना जलकुंभ सुविधा देण्यात आली असून निरंजन संस्थेचे हे कार्य स्पृहणीय आहे। अंजली तापडिया म्हणाले, मागील 10 वर्षात समाजात विविध क्षेत्रात निरंजन सेवाभावी संस्था मदत देत आहे। त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अत्यंत स्तुत्य असून भविष्यात होणाऱ्या शैक्षणिक कार्याला आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू। हे रोशनी म्हणून आर काबिलचं एक प्रोग्राम आहे CSRचं। भावना एवढीच आहे की जो खर्च आपण CSR माध्यमाने करतो तो ज्या गरजू लोकांपर्यंत पोहोचायचं, त्यांना मदत व्हायची आणि ते फंड व्यवस्थित वापरले जावे। तर थोड्या वर्षापूर्वी 2 वर्षांपूर्वी निरंजन सेवाभावी संस्थेचे मला भेटले होते, जयेशजी कासट भेटले होते आणि त्यांनी मला जेव्हा हा प्रपोजल दाखवला आणि सांगितला तर ही तर पाणी, पिण्याचे स्वच्छ पाणी हे कोणत्याही विद्यार्थ्याची मूलभूत अधिकार आहे आणि ते त्यांना मिळालंच पाहिजे अशी एक भावना होती त्याच्यापुढे। म्हणून मी त्यांना न सांगता, म्हणजे न विचार करता, कोणाला पण घरात न विचारता, बोर्डमध्ये न विचारता लगेच हो करून टाकलं। तर हे बघून आज इतकं चांगलं वाटत आहे की पुढे पण असले प्रोजेक्ट असेल तर माझी कंपनी ह्याच्यासाठी मदत करायला तयार आहे। म्हणजे जसे येतील ना तसे, बट बघायचं एवढंच आहे की व्यवस्थित असायला पाहिजे, ज्या गरजू शाळा असायला पाहिजे आणि जी काही मदत करायला मिळेल ती करू। हे पाण्याचं फक्त एक प्रोजेक्ट आहे। रोशनीच्या माध्यमाने आम्ही बाकी पण पुष्कळ करतो, एज्युकेशनमध्ये आणि स्किल डेव्हलपमेंटमध्ये। तर आत्ताच परत महाराष्ट्रातील 5 शहरात आम्ही स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम चालू केले आहे। ठाणे, मुंबई, सोलापूर, नाशिक आणि पुणे असे। तर त्या पण पहिल्या पायलट प्रोजेक्ट म्हणून पहिल्या 5 बॅचेस आम्ही चालू करतो आहे। त्या यशस्वी झाल्या तर ते पण पुढे घेऊन जाऊ, कारण आज जे गरज आहे देशाला ही स्किल्ड वर्कर्सची आहे, स्किल्ड टेक्निशियन्सची आहे, ज्याची खूप कमी आहे आणि असली मुलं पण खूप आहे, यांना असल्या मदतीची गरज आहे। तर ते दोन्ही गोष्टी बघून राष्ट्राच्या उत्थानासाठी पण ह्याची गरज आहे, इंडस्ट्रीला पण खूप गरज आहे आणि मुलांना पण खूप गरज आहे। असा विचार करून आणि हे फील्ड आम्ही सिलेक्ट केलेले आहे। मागील 10 वर्षापेक्षा जास्त निरंजन सेवाभावी संस्था फक्त अशाच गोष्टीमध्ये जाते जिच्यातून आपण समाजाचा म्हणजे समाजात जी मदत करतोय त्यातून विद्यार्थी घडतील किंवा देश पुढे जाईल। तर त्यातल्या 2 महत्त्वाची फील्ड म्हणजे सगळ्यात महत्त्वाची एज्युकेशन। तर निरंजनचं शैक्षणिक पालकत्व चालू असताना आता हा 28वा जलकुंभ आहे जे आपण देतोय। या शाळा निवडताना शाळेची गरज बघितली जाते आणि निरंजन सेवाभावी संस्थेचा एकच नेहमी हेतू असतो की दानदाता जेव्हा आम्हाला 100 रुपये देतो त्यात आम्ही आणखी 10 रुपये ॲड करून पुढे खर्च करतो आणि ती मदत सामान्यापर्यंत एंडपर्यंत पोचावी आणि फक्त हा जलकुंभ उभारलेला नाही आहे, याचा मेंटेनन्सपासून तो प्रॉपर राहील याची पण काळजी आम्ही संस्थेकडून घेतो। आणि मी परत एकदा आर काबिल, त्यांचा जो रोशनी फाउंडेशन आहे, त्यांचे आभारी आहोत। आणि आपण नेहमी सरकारवर डिपेंड न राहता अनेक कॉर्पोरेट CSRच्या माध्यमातून चांगल्या संस्थांना मदत करायला तयार आहेत। मदत घेणारा पण तेवढा योग्य पाहिजे। तर या दोघांचा मेल करण्यासाठी निरंजन सेवाभावी संस्था काम करते।